तुम्हाला माहिती आहे का, जर या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी बनवाल ना, तर घरचे जे वांगी खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील. एवढंच काय, रोजच्या रोज तुमच्या घरी याच पद्धतीने वांग्याची भाजी बनेल आणि सर्वजण नाक न मुरडता, तोंड वाकडं न करता अगदी आवडीने खातील. एकच्या ऐवजी 2 पोळ्या तर नक्कीच खातील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक मोठं वांगं घेतलं आहे, जे आपण भरीत बनवण्यासाठी वापरतो ते. जर मोठं वांगं नसेल तर लहान आकाराची वांगी घेतली तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं, यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वांगं चिरून त्या पाण्यामध्ये घातलं की वांगं काळं पडत नाही. आता या वांग्याच्या आपण फोडी करून घेऊयात. तर या ठिकाणी एकदम बारीक असं हे वांगं आपल्याला चिरायचं नाही आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मध्यम आकाराच्या अशा मोठ्याच फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा, या पद्धतीनेच राहिलेलं सर्व वांगंसुद्धा मी चिरून घेणार आहे. फोडी चिरून घेतल्यानंतर फोडींचा आकार मी तुम्हाला दाखवते. हे पहा, या पद्धतीने एवढ्या आकाराच्या या फोडी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता राहिलेलं वांगंसुद्धा आपण याच पद्धतीने चिरून घेऊयात. तर इथे पहा, राहिलेलं सर्व वांगंसुद्धा मी चिरून घेतले, मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे वांगं काळं पडणार नाही. आता आपण एक कांदा आणि एक टोमॅटोसुद्धा चिरून घेऊयात. तर इथे पहा, कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतला आहे आणि टोमॅटो एकदम बारीक असा मी चिरून घेतला आहे. आता त्यासोबतच इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे खलबत्त्यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे अगदी पटकन आणि बारीक वाटल्या जातात. आता इथे हिरवी मिरची तिखटाला कमी आहे, त्यानुसार मी 7 ते 8 घेतल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल, हिरवी मिरची कमी वापरली तरीसुद्धा चालेल. तिखट आवडत असेल, जास्त वापरली तरीसुद्धा चालेल. 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सर्व साहित्य आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घेणार आहोत. छान असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी जर खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये मी जाडसर असं कुटून घेतलं आहे. परफेक्ट असं हे आपलं वाटण तयार झालं आहे. मिक्सरला वाटून घेताना सुद्धा शक्यतो मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून अशा पद्धतीने हे वाटण जाडसरच वाटून घ्या. तर इथे आपली सर्व तयारी करून झाली आहे, वाटणसुद्धा तयार आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक 3 पळी इतकं तेल घालायचे. तेलाचा वापर या ठिकाणी थोडासा जास्त करायचा आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये जी वांगी मिठाच्या पाण्यामध्ये चिरून ठेवली होती ना, ती सर्व वांगी मी या चाळणीमध्ये काढून घेतली आहेत, म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. आता या वांग्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे वांगं आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता या अशा पद्धतीने वांगं तेलामध्ये भाजून घेतलं ना की वांगं छान सॉफ्ट होतं, पटकन शिजतं आणि भाजीसुद्धा लगेच बनून तयार होते. तर आता मीडियम टू लो फ्लेमवरती याच पद्धतीने एकसारखं हलवत हे वांगं हलकासा रंग बदलेपर्यंत मी परतून घेते. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंत हे वांगं मी परतून घेतलं आहे. वांगं तुम्ही पाहू शकता, छान मऊसूत झाले, भाजी केल्यानंतर लगेच शिजेल. आता हे परतून घेतलेलं वांगं एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर इथे पहा, परतून घेतलेलं सर्व वांगं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. पुन्हा तीच कढई आपण गरम करायला ठेवली आहे. आता त्याच कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायची. जिरे छान फुलले, हिंग फुलली की आता यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा घालायचा आणि मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा मी तेलामध्ये परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये जे आपण लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचं हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा एकदा हे आपल्याला मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे.
तर इथे पहा, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत वाटण कांद्यासोबत आपण परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो पटकन भाजला जावा, छान मऊसूद व्हावा यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर याच स्टेपला तुम्ही यामध्ये चवीनुसार तुमच्या अंदाजाने मीठ घालू शकता। मीठ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा टोमॅटो आपल्याला सर्व साहित्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा, टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे। सर्व साहित्य आपलं छान असं भाजलं गेले। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते। जर तुम्हाला मिरची पावडर घालायची नसेल, नाही घातली तरी चालेल, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलाय। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत मसाले मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाले पाण्यासोबत भाजले ना की छान भाजले जातात आणि भाजीची चवसुद्धा वाढते। सर्व मसाले पाणी घातल्यानंतर मिक्स केले की झाकण ठेवायचे, मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची। तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढून घेतली आहे। तेल सुटेपर्यंत मसाले छान असे शिजले गेले आहेत, भाजले गेले आहेत। मसाले पुन्हा एकदा एकसारखे मिक्स करायचे। त्यानंतर आता यामध्ये ज्या वांग्याच्या फोडी आपण तेलामध्ये परतून घेतल्या होत्या ना, त्या घालायच्या। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मीठ आपण टोमॅटो भाजताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे तुमच्या अंदाजाने किंवा टेस्ट करूनच मीठ घाला। मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर वांग्याच्या फोडी मसाल्यासोबत एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। तुम्ही आत्ताच पाहू शकता, भाजी दिसायलाच किती सुंदर दिसतीये आणि सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। वांग्याच्या फोडी मसाल्यासोबत छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या की आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। तर इथे पहा, झाकण ठेवून मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं मी छान अशी वाफ काढून घेतली आहे। आता झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता, वांगी आपण आधीच तेलामध्ये परतून घेतली होती आणि त्यानंतर नुसत्या वाफेवरती किती छान शिजले आहेत। प्रत्येक वांग्याची फोड इथे तुम्ही पाहू शकता लगेच तुटतीये। अगदी छान सॉफ्ट अशी ही वांगी शिजून झाले आहेत आणि सुगंध या भाजीचा अगदी घरभर पसरलाय। ज्यांना भूक नसेल ना, त्यांना सुद्धा भूक लागेल इतकी ही वांग्याची भाजी चवीला जबरदस्त आणि ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही वांग्याची भाजी अगदी आवडीने आणि बोटं चाखून खातील आणि रोजच्या रोज बनवायला सांगतील। आता या वांग्याच्या भाजीसोबत तुम्ही मस्त गरमागरम भाकरी, चपाती किंवा भात बनवू शकता। मी यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम फुलके बनवले होते। भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करून झाकण ठेवून भाजी 5 मिनिटं सेट करून घ्यायची। आता मस्त गरमागरम फुलक्यासोबत ही वांग्याची भाजी आपण सर्व करूया। आता भाजी सर्व करताना पाहताय ना, दिसायलाच ही भाजी किती मस्त दिसते आणि चवीला म्हणाल तर याही पेक्षा जबरदस्त झाली होती। भाजी ताटामध्ये वाढल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा, वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यामुळे या भाजीची चव आणखी जबरदस्त लागते। मस्त गरमागरम फुलके आणि त्यासोबत हिरव्या वाटणातली बनवलेली ही वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। अशाच आणखी रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप